चांगला सिनेमा आहे. आपण जरांगे पाटील यशस्वी झालेले बघितले. हे जरांगे पाटील यशस्वी कसे झाले आणि त्याच्यासाठी त्यांनी काय संघर्ष केला हे जर बघायचं असेल तर त्यांचा संघर्ष आहे आणि त्यांचं यशही या संघर्षाचा सिनेमात बघायला भेटणार आहे. येत्या 26 एप्रिल 2024ला हा सिनेमा राज्यभर 400पेक्षा अधिक थिएटरमध्ये आणि 1000पेक्षा अधिक शोमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चांगला सिनेमा, इतर मोठे कलाकार आहेत आणि मला खात्री की राज्यातला मराठा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेईलच. पण मराठा समाज इतका दुसरा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेईल, कारण हा सिनेमा जरांगे पाटील साहेबांवरती जरी असला तरी एक योद्धा आपल्या समाजासाठी कसं झटू शकतो आणि काय संघर्ष करू शकतो ही प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्गातला, प्रत्येक जातीतला माणूस ह्या सिनेमाला बघणार आणि कौतुक करणार. मला अशी खात्री 26 एप्रिलला मला राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेला सांगायचे की हा सिनेमा सगळ्या जातीच्या वर्गाला सांगायचे की पहिल्या दिवशी जाऊन आपण बघा आणि प्रत्येकाला हा सिनेमा आवडेल. आणि जरांगे पाटलांची जी गोष्ट आहे, जरांगे पाटील तयार कसे झाले, पर्यंत कसे आले या सिनेमात बघायला भेटतात. किती दिवसात निघाला हा पिक्चर? किती दिवस लागले काढला? शूटिंगच्या नारळ फोडल्यापासून म्हणजे आत्ता रिलीजपर्यंत 3 महिन्यात हा सिनेमा काढलाय. मराठी चित्रपट इतिहासात कदाचित माझ्या माहितीनुसार हा पहिला सिनेमा असेल एवढा मोठा बायोग्राफी एवढ्या कमी कालावधीत शूटिंगपासून रिलीज केलाय आणि खूप मोठ्या पद्धतीने हा सिनेमा रिलीज होतो. काय नाव आपलं? माझं नाव रोहन पाटील. रोहन पाटील. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट हा महाराष्ट्रात 26 एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे. त्यांच्या 24 एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे. 24 एप्रिल रोजी 26 रोजी प्रकाशित होणार आहे. पण आपण जरांगे पाटलांना लाठीचार्ज नंतर वाटायला लागलो. हा सिनेमा ह्याचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटील खूप चांगला विषय. आणि आत्ता मी जे बोलतो जरांगे पाटलांना आपण लाठीचार्ज नंतर राज्य आणि देश ओळखायला लागला. पण आज जरांगे पाटलांचं नेतृत्व आहे काही आज एवढं मोठं झालेलं आपण बघतो. पण हे नेतृत्व समाजासाठी घडते. एकटा माणूस स्वतःसाठी नाही, एवढं मोठ्या समाजासाठी एकटा माणूस होतो. आणि ते जे कर्तृत्व आहे ते जे त्यांनी काय केलं आपण जरांगे पाटील मोठे झालेले बघतो. जरांगे पाटलांनी तिथपर्यंत येण्यासाठी काय संघर्ष केला हे जर बघायचं असेल, त्यांचा संघर्षही आणि त्यांचं यशही याच्या 26 एप्रिलला राज्यभरातल्या 400 ते 500 थिएटरच्या माध्यमातून हा सिनेमा रिलीज करतो. किती दिवसात हा पिक्चर, किती दिवस लागले पिक्चर काढण्याला? 3 महिन्यात रिलीजच्या तोंडावर आहे पिक्चर. म्हणजे मला तर आत्मविश्वासपूर्वक आणि आनंद होतोय की मराठी चित्रपट इतिहासातला असा पहिला सिनेमा असेल की शूटिंगचा नारळ फुटल्यापासून रिलीजची तारीख 3 महिन्याची राहिली. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा चॅलेंजिंग विषय कोणी करू शकत नाही. खूप चांगला विषय आणि मला खात्री की राज्यातला मराठा समाज या सिनेमाला बघेलच. पण मराठा समाजही इतकाच ओबीसी समाज, इतर वर्ग या सिनेमाला बघेल. कारण ह्याच्यामध्ये आपण कोणत्या जातीला काही केलेलं नाही. एक संघर्ष, एक माणूस, एक योद्धा काय संघर्ष करू शकतो ते ह्याच्यामध्ये दाखवले. आणि जे राज्याला कित्येक प्रश्न पडलेले आहेत की हे कसं झालं, काय झालं, कसं झालं, त्या कित्येक प्रश्नांची उत्तरं त्या संघर्ष होता सिनेमात 26 एप्रिल बघायला भेटतात. हा चित्रपट पण काढण्यासाठी कुठून गेला? हा पूर्ण चित्रपट काढला. त्याचं शूटिंग आम्ही आंतरवली सराटीमध्ये मुहूर्त केला. आणि जरांगे पाटलांच्या आयुष्यात आम्ही जे त्यांचे काही किस्से घडले, लोक त्यांनी आंदोलन केली, उपोषणं केली, जिथं केली सगळी खरी लोकेशन वापरली. त्यांचं आंतरवलीचं स्टेज घर वापरलं, त्यांचं स्वतःचं घर वापरलं, त्यांची इतर जी गावं आहेत ती सगळी खरी गावं वापरली. म्हणजे आनंद ह्याचा होतो की जरांगे पाटलांची भूमिका मी केली आणि त्या आसनावरती मला बसायला भेटलं. म्हणजे जरांगे पाटलानंतर 2 नंबरचा असा मी व्यक्ती एक आनंदपूर्वक सांगतो की त्या भूमिकेत असल्यामुळे मला त्या आसनावर बसायला भेटलं. जरांगे पाटलांनी वेळोवेळी मदत केली आणि राज्यातली जनता ह्या सिनेमाला खूप उंचीवर नेली. 26 एप्रिल 2024 राज्यभर 400 थिएटरच्या माध्यमातून आणि 1000 शोच्या माध्यमातून राज्यभर हा सिनेमा रिलीज होतोय. मला जालन्यातून आपल्या माध्यमातून आपले धन्यवाद व्यक्त करायचे की जसं मीडियालाही धन्यवाद द्यायचे की जसं जरांगे पाटलांना आपण कॉपरेट केलं, मदत केली, तसं हा सिनेमा जरांगे पाटलांवरतीच आहे. त्यामुळे ह्या सिनेमालाही भरभरून प्रतिसाद द्या. मीडियाच्या माध्यमातून ह्याला सगळीकडे पाठवा आणि समाजाला पुन्हा एकदा विनंती की हा सिनेमा आपण नक्की बघा. थँक्यू. बघू शकता की संघर्ष काय असतो
जरांगे पाटलांचा संघर्ष हा संपूर्ण राज्याने पाहिला आहे. हा संघर्ष देशाने पाहिला पाहिजे, हा संघर्ष जगाने पाहिला पाहिजे, म्हणून एका चित्रपटाच्या माध्यमातून या संघर्षाची गाथा आम्ही मांडलेली आहे.